सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महानगरपालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार उघडकीस आलाय। सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र पांडुरंग गायकवाड यांनी नुकतीच पालिकेला धावती भेट दिली असता विजेचा अपव्यय, सुरक्षेतील त्रुटी आणि कर्मचाऱ्यांची बेजबाबदारी समोर आली आहे। विद्युत विभाग, नगररचना विभाग आणि तळमजल्यावरील पार्किंगच्या केबिनमध्ये कोणीही अधिकारी व शिपाई नसताना लाईट, पंखे आणि एसी सुरू असल्याचं आढळलंय। साहेब मीटिंगला गेले तसे सांगून रिकामा सोडलेल्या या केबिनमध्ये कोणीही अज्ञात व्यक्ती शिरकाव करू शकते। त्यामुळे नागरिकांच्या महत्त्वाच्या फायली चोरीला गेल्यास याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। धक्कादायक बाब म्हणजे आयुक्त आणि उपायुक्तांच्या वाहनांजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे वायर्स हेतुपुरस्पर कापलेल्या अवस्थेत आढळून आल्या। एकीकडे पालिका स्वच्छ भारतचा नारा देते तर दुसरीकडे पालिकेचेच कर्मचारी कार्यालयात खुलेआम गुटखा खाताना दिसतात। सामान्य नागरिकांच्या कर रूपातील पैशातून पगार घेणाऱ्या या कामचुकार कर्मचाऱ्यांवर आणि सुरक्षेतील या हलगर्जीपणावर आयुक्त कारवाईचा बडगा उगारणार का, असा संतप्त सवाल देवेंद्र गायकवाड यांनी उपस्थित केलाय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। मी सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र पांडुरंग गायकवाड आज मंगळवार रोजी धुळे महानगरपालिकेमध्ये मी आयुक्तांना भेटण्यासाठी गेलो असतात नगर रचना विभागामध्ये काही कामाच्या संदर्भात गेलो असतात त्या ठिकाणी कॅबिनमध्ये कोणत्याही प्रकारे अधिकारी व कर्मचारी व शिपाई या ठिकाणी कोणीच नव्हतं। त्यानंतरून लाईट विभागात, विद्युत विभागात गेलो असताच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे अधिकारी नसून अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये एसी, पंखा आणि त्या ठिकाणी कोणताही शिपाई नव्हता। परंतु आज महानगरपालिकेमध्ये आयुक्ताच्या दुर्लक्षणामुळे त्या ठिकाणी आज एखाद्या ऑफिसमधून एखाद्या सामान्य नागरिकाची कामाची फाईल जर चोरीला गेली असती तर याला जिम्मेदार राहिलं कोण असतं। आज महानगरपालिकेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आयुक्तांच्या गाडीजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे हे जमिनीची शूटिंग काढत होता, परंतु ते कॅमेरे लावून सनी काही ठिकाणी वायर तोडले गेलेले आहे। सीसीटीव्ही कॅमेरेच्या वायरी तोडल्यामुळे नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे का काही महानगरपालिकेचा भोंगळ कारभार व काळा बाजार यासाठी या कॅमेऱ्यांचे वायरी कापले गेले आहे का। आणि दुसरी गोष्ट, महानगरपालिकेचे अधिकारी ह्या कला मंदिरला मीटिंगसाठी गेल्या असं तिथं सांगण्यात आलं, परंतु आज जे पंखे, एसी, लाईट हे जे चालू होतं हे सामान्य माणसाच्या खिशाला झट लागलेली आहे। आज सामान्य माणूस घरपट्टी, नळपट्टी भरतो आणि त्यामधून तुमच्या स्वतःच्या पगारी होता, तुम्हाला काही कोणी पगार देत नाही। जी नागरिक सुविधा तुम्ही त्यांना कोणते दुर्लक्ष करतात आणि सामान्य माणूस त्या ठिकाणी करपट्टी, नळपट्टी, घरपट्टी अशा विविध 750 रुपये आपण घंटा गाडीचे भरतो। त्यानंतरून या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी यांना कोणत्याही प्रकारे आयुक्ताचा दबाव नसल्यामुळे आणि आयुक्त कोणत्याही प्रकारे लक्ष देत नसल्यामुळे आज हुकुमशाही पद्धतीने आपले कर्मचारी वागणूक करत आहे। या वागणुकीमध्ये धुळे शहराचे नागरिक त्रस्त झालेले आहे। त्या ठिकाणी अनेक माझ्या आया, बहिणी व माय माऊली त्या ठिकाणी आलेले होते, परंतु त्यांना सांगण्यात आलं का साहेब नाहीये, तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, साहेब मीटिंगला गेले। जर साहेब मीटिंगला गेले तर त्या ठिकाणी एसी चालू ठेवलेला, पंखा चालू ठेवलेला, लाईट चालू ठेवलेला, आज महानगरपालिकेवरती जो बोजा आहे हे सामान्य माणसामधून वसूल केले जातोय, परंतु आयुक्त याकडे लक्ष देणार का आणि आयुक्त कर्मचाऱ्यांवरती दबाव आणि यंत्रणेकडे कोणत्या प्रकारे लक्ष देणार आहे। आयुक्त साहेबांनी याची सखोल चौकशी करावी। जे अधिकारी कर्मचारी आज त्या ठिकाणी शिपाई नव्हते, शिपाई आपण म्हणतो गुटखा मुक्त धुळे शहर, स्वच्छ धुळे शहर, आपले महानगरपालिकेचे कर्मचारी शिपाई लोक त्या ठिकाणी वास्तव्यात ड्युटीवर असताना गाय चाप खाता, विमल खाता, परंतु आयुक्तांचं यांच्याकडे कोणत्याही प्रकारे लक्ष नसून हे अधिकारी कर्मचारी यांच्या मनोमनी, यांच्या मनाने ड्युट्या केल्या करताय आणि या ज्या ड्युट्या करताय या आयुक्तांनी चौकशी करायला पाहिजे का व सदर कर्मचारी अधिकारी व्यवस्थित ड्युटी करतोय का नाही। आज त्या ठिकाणी सांगण्यात आलं का मीटिंगला गेलेले कला मंदिरला, आज तिथं कोणीच नाही। आज कोणत्या प्रकारे एखाद्याची नागरिकाची कोणती फाईल चोरली गेली असती त्याला जिम्मेदार राहिलं कोण असतं। प्रशासनाचा भोंगळ कारभार आज मी चव्हाट्यावर आणला आहे।